जिल्ह्यात 11 लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले आहेत. त्यात योजनेच्या निकषांनुसार तंतोतंत पात्र किती याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही. पण भविष्यातील कारवाईच्या भीतीने अनेक लाडक्या बहिणी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज करत नाही. सोलापूर जिल्ह्यातील 13 महिलांनी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज केले असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये, एकाच कुटुंबातील दोघांना लाभ, वयोमर्यादा 21 ते 65 वर्षांपर्यंत असे निकष पूर्ण करणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्ज भरणे सुरू झाल्याने विना पडताळणी बहुतेक अर्जास मान्यता देण्यात आली. त्यामुळे त्यात निकषांनुसार पात्र आणि अपात्र किती हे अस्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर नेमक्या निकषांनुसार पात्र किती लाडक्या बहिणी या प्रश्नाचे उत्तर सरकार शोधण्याच्या तयारीत आहे. त्या संबंधीचा निर्णय आगामी काळात होण्याची शक्यता असल्यानेच अपात्र ठरणाऱ्या अनेक लाडक्या बहिणी स्वतःहून अर्ज करून लाभ बंद करण्याची मागणी करत आहेत. 1 जानेवारी पासून सोलापूर शहर जिल्ह्यातील 13 महिलांनी योजनेचा लाभ बंद करावा असे अर्ज केले आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर पर्यंत प्राप्त अर्जांची पडताळणी सध्या सुरू असून त्याची कार्यवाही पूर्ण झाल्यावर अपात्र अर्जदार शोधले जाऊ शकतात. अपात्र लाडक्या बहिणींकडून पूर्वीचे पैसे परत करून घेण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देखील तयार करण्यात येत आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काढलेल्या निर्णयातील निकषांनुसार पात्र असलेल्यांनाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांकडून आता लाभ बंद करण्यासंदर्भातील अर्ज येत आहेत. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.